एक रील स्टार रोहिणी आराधे कौटुंबिक छळाला, नवऱ्याच्या सासऱ्याच्या घालून पालून बोलण्याला कंटाळी आणि तिनं स्वतःचे प्राण दिले. मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातल्या या परिसरामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो लाखो रुपये लोक ज्यांनी जमवली, हॉटेलमध्ये राहून हॉटेल व्यवसाय करून आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं मनोरंजन करून जिने स्वकर्तृत्वावर नवऱ्यासहित आपल्या कुटुंबाला बळ देण्याचं काम केलं, तिचा शेवट फक्त संशय, मानसिक त्रास, मानसिक तणावात ठेवणं आणि तिला घालून पाडून बोलणं, तिनं शेवटी टोकाचं पाऊल उचललं आणि स्वतःचे प्राण दिले. म्हणजे रोहिणी फक्त एक आत्महत्या करून गेली का? अशा कित्येक रोहिणी या महाराष्ट्रात दररोज कुटुंबाच्या जाचाला किंवा इतर अडचणींना तोंड देत आयुष्य जगतात आणि शेवटी त्या नाहीशा होतात. चर्चा वेगळी वेगळी केली जाते. सोशल मीडियावर दाखवलेलं प्रेम खरं असतंच असं नाही. सोशल मीडियावर लोकांना आनंदित ठेवणं हे सहज शक्य असतंच असं नाही. सोशल मीडियावर लोकांना सतत हसत खेळत ठेवताना स्वतःचे दुःख विसरणं हे इतकं सोपं असतंच असं नाही. परंतु हे सगळं किंवा 18 विश्व दारिद्र्य, दुःख उराशी नाही, पाठीशी कवटाळून ज्यावेळेस एखादी महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, हे ज्यावेळेस समाज माध्यमांवर व्यक्त होतात, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागं फक्त फॉलोअर्सचा हात असतो आणि दुःख म्हणजे विसरायला लावण्याची ताकद ही त्यांच्या सततच्या आणि सातत्याच्या एकंदरीत क्रियाशील कृतीवरून लक्षात येतं. मी पहिल्यांदा रोहिणीवर व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं की वडिलांचं काय म्हणणं आहे. रोहिणीच्या वडिलांचं जे म्हणणं आहे तेच अंतिम सत्य आहे. कारण मुलीचं दुःख आई वडिलांशिवाय दुसऱ्याला माहित नसतं. तिलाही माहिती आहे की मी सांगू कुणाला. मला नवरा मानसिक त्रास देतोय, मला सासू सासरे मानसिक त्रास देतायत, शारीरिक इजा पोहोचवण्याचं काम करतायत. मी जे करते त्याच्यात ते समाधानी नाही. मी जे करते फक्त यांचा पैशावर डोळा आहे, बाकी माझ्या कष्टाला विश्वास नाही. ती हॉटेलमध्ये भाकरी आणि इतर सगळ्या गोष्टी करण्यापासून जी स्वतःला व्यस्त ठेवते, जी खांद्याला खांदा लावून हातभार देते, तिलाच मानसिक त्रास देणं म्हणजे मला असं वाटतं रोहिणीची आत्महत्या ही नवऱ्याने ठरवून केलेली हत्या आहे. याच्याबद्दल तीळ मात्र शंका नाही. आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. वडिलांनी ज्यावेळेस संशय घेतला होता, कदाचित आत्महत्या करायच्या काही दिवस अगोदर, आणि पोलीस तपासात असं निदर्शनास आणलं गेलं किंवा वडिलांनी सुद्धा ते मांडलं की तिला मानसिक त्रास होता, तिचा छळ होत होता. ती जरी 25-27 वर्षाची एक तरुण मुलगी जरी असली तरी ती विवाहित होती. ती सगळंच दुःख, सगळाच त्रास आम्हाला सांगत नव्हती आई वडील म्हणून. पण तिला जे जे सहन होत नव्हतं आणि आम्हाला जे शेअर करू शकत होती ती सांगत होती. आणि नवरा म्हणणाऱ्या किंवा इतर तिच्या कुटुंबातल्या लोकांनी तिला कधी समजूनच घेतलं नाही. आणि मग शेवटी तिनं मला नाही राहायचं. आणि शेवटी आत्ताची तरुण पिढी कशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलते हे मंगळवेढा करणी अर्थात तालुक्यातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांनी रोहिणीच्या या जाण्यानं प्रचंड हळहळ व्यक्त केली. वडिलांचं सुद्धा तिच्या म्हणणं हे पोलिसांनी फर्स्ट डे ज्यावेळेस त्यांनी तक्रार दिली त्यावेळेस पासून जर तपास अपेक्षित केला असता, त्याला आज अटक होणं अपेक्षित होतं. त्याच्यावर कायद्याद्वारे त्या ठिकाणी
जे काही पोलिसांची कारवाई असेल, ज्युडिशरी या सगळ्या गोष्टी असतील, त्या होणं अपेक्षित होतं. मित्रांनो, याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला अजून थोडी चर्चा करायची आहे. म्हणून मी पुण्यातून ॲडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना पाठवा. सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. रोहिणी वाराध्ये जिनं आत्महत्या केली त्या विषयावर आपण चर्चा करतो. एक रोहिणी गेलेली नाही. कित्येक महिलांना कौटुंबिक छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद, एकमेकांचा मान सन्मान न ठेवणं, हुंड्यासाठी छळणं, तिच्या आईवडिलांकडून काहीतरी घेऊन ये म्हणणं, शारीरिक मानसिक छळ करणं, आर्थिक त्या ठिकाणी लुबाडणूक करणं, या सगळ्या गोष्टी कौटुंबिक हिंसाचारामध्ये प्रत्येक कुटुंबातल्या म्हणजे लग्न करून आलेल्या मुलीला किंवा पाठवलेल्या मुलीला या सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. अजून वेगळ्या पद्धतीनं कधी मुलींवर संशय घेतला जातो, कधी तिचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगलं साधं वागणं सुद्धा घरच्यांना संशयास्पद वाटतं. कधी कधी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा असू शकतं आणि या सगळ्यांचा ताणतणाव हा घरामध्ये कुटुंब कलहामध्ये निर्माण होतो आणि मग मानसिक शारीरिक त्रास केला जातो आणि मारहाणी किंवा इतर गोष्टीमधून ज्यावेळेस सत्यता बाहेर येते, खऱ्या गोष्टी पुढे येतात, त्यावेळेस मात्र चित्र वेगळ्याच पद्धतीनं महाराष्ट्रासमोर निर्माण आले म्हणजे जाहीर झालेलं असतं आणि ते अत्यंत वेदनादायी असतं. रोहिणीचे वडील असतील किंवा कुठलाही बाप, आपल्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे, म्हणजे हत्या करण्यात आलेली आहे की तिनं स्वतः आत्महत्या केली, हे ज्यावेळेस आईवडिलाच्या लक्षात येतं, कदाचित त्यांना काही अंशी सत्य माहित असल्यानंतर ते संशय व्यक्त करतात. संशय व्यक्त केल्यानंतर ज्या वेळेस तक्रार केली जाते आणि खऱ्या तपासाला गती येते, त्यावेळेस सत्य समोर येतं. चूक मुलाची असो किंवा मुलीची असो, जी सत्यता मांडली जाते त्या फॅक्टवर त्या ठिकाणी बोललं पाहिजे आणि ज्या इश्यूवरून हे सगळं घडलेलं असतं त्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आज मितीला म्हणजे तरुण वयात उमेदीच्या काळात आणि ज्याचा लाखोचा जनसंपर्क आहे, जर तुम्हाला आवडत नव्हतं, म्हणजे सोशल मीडिया आभासी दुनिया आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला राहायला अपेक्षित आहे त्यांनी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, किंवा जे सोशल मीडियामधून इतर लोकांना जोडतात ते त्याच पद्धतीचे मित्र असतात जे की आपल्या आसपासचे नसतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून काही लोक प्रेमाच्या अनाभाका घेतात, काही शरीराने जवळ येतात, काही मनाने जवळ येतात, काही विचारांनी जवळ येतात आणि काही कर्तृत्वाच्या, बुद्धिमत्तेच्या किंवा शिक्षणाच्या निमित्तानं एकत्र येतात. अर्थात काहीतरी चांगलं मिळतं म्हणून. पण त्याच्यातून जर ज्याच्यासाठी करतोय, ज्या कुटुंबात राहून करतोय, त्यांना जर हे सगळं आवडत नसेल आणि जर हे अशा पद्धतीचा घातपात होणार असेल आणि मग आत्महत्या सुद्धा जर हत्या असेल, तर मग तिथे चर्चा झाली पाहिजे. म्हणून मी त्यावेळेवर तो व्हिडिओ तुम्ही खास करून पहा. मी त्यावेळेस सुद्धा म्हटलं होतं की एखादी तरुणी, एखादी कर्तृत्ववान महिला, एखादी धडपड करणारी स्त्री ही विनाकारण स्वतःला संपवत नाही, तर तिच्या मागे जे दुःख आणि संकट आहे, तिला जे त्रास दिला जातो किंवा तिच्या मनाच्या विरुद्ध ज्या गोष्टी घडतात त्या जर भयानक असतील म्हणून तिनं टोकाचं पाऊल उचललंय, मग याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे. कारण ज्याचा जीव गेलाय आणि ज्यांनी जीव घेतलाय, करणारा आणि पीडित, या सगळ्या गोष्टी ह्या न्यायाच्या दृष्टिकोनातून असतात. म्हणून रोहिणीची आत्महत्या ही जर हत्या असेल आणि तिला करण्यासाठी ज्यांनी परावृत्ती केलं असेल, सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर असे कित्येक लोक कुणाला छळ करतील, मारतील आणि बाहेर सुटतील आणि मग वेगळ्या पद्धतीनं. शेवटी कायद्याचं राज्य आहे, जे होणार ते योग्य होणार. पण इथं रोहिणी गेली असं कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, एवढीच हात जोडून विनंती.